13ला कोणत्या भागात येईल साधारण? तुमच्या नगर जवळजवळ येईल, नाशिक परिसर येईल, 13लाच येईल. 14ला पण आणखीन वाढणार आहे. म्हणजे 14लाच पाऊस येणार आहे का? 13-14ला? 13ला तर म्हणजे आगमन पुन्हा नाशिकहून होणार आहे. बर. आणि 14ला आणखीन थोडं पुढे सरकणार आहे. बर. आणि 15ला पुन्हा विदर्भाकडे जाणार आहे. असा बर. विदर्भ मराठवाड्यात येणार. पुन्हा त्याच्यानंतर 16, 17, 18, 19 4 दिवस पण खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे आमच्याकडे पण पुन्हा येईल का? नगर महाराष्ट्र 19 तारखेपर्यंत पाऊस आहे. पुन्हा पावसाळ्यातल्या सारखाच पाऊस पडणार आहे. पूर्ण महाराष्ट्र. हो, जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं सुटणार आहे. आणि गारा वगैरे नाही येणार ना काही? गारा इकडं तेलंगणा, यवतमाळ, नांदेड तिकडल्या भागात गारा होणार आहे. विदर्भाचा काही भाग आणि तेलंगणा. हो, तेलंगणा म्हणजे पूर्व विदर्भ. हो. आमच्याकडे पाऊस जास्त कसा पडताय सांगतो. हो. तेलंगणा, आंध्र प्रदेश हो. जास्त. हो. त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव आणि तसंच पट्टा उत्तर महाराष्ट्राकडे आपलं निपाडच्या वरी असते इकडं. हा, म्हणजे नंदुरबारकडे. नंदुरबार हे असा पट्टा येणार आहे. हो. हो. सर्व शेतकऱ्यांना म्हणा 14 तारखेच्या तुम्ही गहू हरभरा काढून घ्या म्हणून. बर. आणि इकडं सांगली, सातारा, कोल्हापूर वगैरे इकडे सगळीकडे 2 दिवस पाऊस येऊन जाईल. जास्त पावसाची आपल्या तीव्रता कोणत्या तारखेला जास्त राहील? 16, 17, 18. 16 काय 17ला बरेच लग्न वगैरे आहेत आणि त्यामुळं 17ला काय होईल, ज्यांचं लग्न वेळेवर लग्न लावून घ्या म्हणा सगळ्यांना. म्हणजे पाऊस आला तर दुपारून येईल का? हो, काही ठिकाणी रात्रीच्या येईल, काही ठिकाणी दुपारच्याला सुरुवात आहे. विजा वगैरे चमकणार आहे की यावेळेस? हो, विजा वारं राहील. त्याच्यामुळे वेळेवर लग्न लावलं मध्ये टाइम सगळं होऊन जाईल. हा पाऊस कन्फर्म आहे? येणार जे कन्फर्म आहे. कुठल्याही हवामान खात्याने अद्याप सांगितलेलं नाही. टाळ्या दगडवले जागे पाऊस येणार म्हणजे येणार. तिथं माझं जरी नुकसान व्हायचं असलं तरी रोखणार नाही. ओके, मी SMS करतो सर्व लोकांना. मग चालतंय. पण एक तुम्हाला तेलंगणाचा एक देऊ का? त्यांच्या भाषेतला एक मेसेज टाकलाय मी. हा, पण तेलंगणाचं माझा काही फार कॉन्टॅक्ट नाही तिकडे, पण टाकतो मी. नाही, ती रेकॉर्डिंग देतो. म्हणजे काय केलं, तेलंगणाचे आपले मित्र चालेल आहे आपल्या हैदराबादच्या बाजूला, काय अडचण नाही. चालतंय.